नमस्कार, मी डॉक्टर संजीव कुमार पाटील आपल्या रमाशंकर फिल्म्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. मंडळी, आजपासून आपण आपल्या या चॅनलवर छान छान लेख तुमच्यासाठी सादर करणार आहोत आणि पहिलाच लेख आहे डॉक्टर नंदिनी देशमुख लोंढे यांचा, गणपती बाप्पा मोरया. हो काका, दिसत नाही का? भाकी बाजूला. छोट्याशा फटीतून स्कूटर पुढे रेटत असताना अचानक समोर एक काठी आडवी आली आणि त्याचबरोबर तार स्वरातले शब्द कानी पडले. खरं तर ती काठी स्कूटरवर आपट्याला सुद्धा जागा नव्हती, पण मग लक्ष गेलं तेव्हा दिसले तारवटलेले डोळे आणि आला भपकन वास आणि करकचून ब्रेक दाबले. प्रचंड सजवलेला ट्रक, त्याच्या मागे जनरेटरची ट्रॉली आणि शेजारी ही भली मोठी डीजेची भिंत. मुंगी सुद्धा जाऊ शकत नव्हती तिथं स्कूटरची काय दिशा. कानांच्या पडद्यांना न जुमानता थेट मेंदूवर जाऊन आदळणारे हे आवाज आतपर्यंत हलवून सोडत होते. कानांवर हात ठेवून सुद्धा काहीही उपयोग होत नाही म्हटल्यानंतर ही भूकंपासदृश अवस्था सहन करण्यापलीकडे काही हातात उरलं नव्हतं. समोर असलेल्या परिस्थितीला शरण जायचं यातच शहाणपणा होता. सहजच फुलांच्या सजावटीत लपलेल्या श्री गणरायाच्या मूर्तीकडे लक्ष गेलं. त्याच्या भल्या थोरल्या कानांची तो असहाय्यपणे फडफड करीत असल्याचा भास झाला. या कर्णकर्कश आवाजापासून तो स्वतःचा बचाव करू पाहतोय का? त्याच्या अंगावरची सूक्ष्म थरथर इतक्या लांबवर सुद्धा सुस्पष्टपणे जाणवत होती. एरवीचे त्याचे शांत स्निग्ध डोळे कधी रागीट तर कधी असहाय्य असल्याचा भास होत होता. कुठल्याही क्षणी हातातील आयुधे नेम धरून फेकून मारतील अशा प्रक्षुब्ध भावना संतापानं वळवळणाऱ्या सोंडेतून प्रदर्शित होत होत्या. तो काही सांगायचा प्रयत्न करतोय का गणराया आपल्याला? आता सहन होत नाही असं तर म्हणत नसेल तो? खरं आहे रे विघ्नार्थ्या, कसा तू हे सगळं 10 दिवस सहन करतोस? जरा हवा पालट व्हावी म्हणून आमच्याकडे पाहुण्यासारखा येतोस, पण हल्ली अतिथी देवो भव असं कोणी वागतच नाही. नुसतं घरात घेऊन आलं की मखरात बसवायचं, न उठण्याची तंबी द्यायची, खायला प्यायला वेळेत द्यायचं आणि मग समोर विविध गुणदर्शन दाखवत जीव मेटाकोटीला आणायचा. 2 आरत्यांच्या रूपानं तुझी आठवण काढायची आणि मग नको नको ते ऐकायला लावायचं, नको नको ते झेलायला लावायचं. खरंय रे विनायका, तू एवढा पॉवरफुल असून सुद्धा काहीच करू शकत नाहीस. तुझी वेदना, तुझं दुःख, तुझी हतबलता सगळं सगळं समजतंय, जाणवतंय. तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमधून साऱ्या भावनांचा कल्लोळ नक्कीच पोचतोय. पण अरे आम्ही पडलो यक्कशित मानव. तुझं गारणं, तुझी वेदना कुणापर्यंत पोचू? उरलंय कोणी इथं ऐकण्यासारखं? पण हे बल्लाळेश्वरा, जशा या तुझ्या तक्रारी आहेत ना तशा माझ्या देखील आहेत. ऐकशील आणि जमलंच तर त्यावर काही उपाय सुचवशील? हा, अरे वाजत गाजत येतो, सिंहासनावर स्थानापन्न होतोस, डेअरीवर हात फिरून थाळ्याच्या थाळ्या उकडीचे मोदक रिचवतोस आणि चक्क डोळे मिटवून गप्प बसून राहतोस. अरे किती आतुरतेनं तुझ्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. काहीतरी उपाय सुचवशील म्हणून डोळ्यात आणि कानात प्राण गोळा करून गेले 10 दिवस वाट पाहत राहिलो आणि वाटच पाहत राहिलो. गजानना, परिस्थिती फारच बिकट आहे रे. हरतालिकेचं व्रत करणाऱ्या सुकुमार बालिका, नव्या उमेदीनं आयुष्याकडे बघणाऱ्या अल्लड तरुणी, तुझ्यासोबत येणाऱ्या गौरींचं सारं काही मनोभावे करणाऱ्या स्त्रिया आणि घरदारातल्या पोक्त महिला, कोणीही सुरक्षित नाही रे या भूतलावर. कोणी नाही. आणि काही तर उमलायच्या आधीच निर्घृणपणे कुस्करल्या गेल्या. तू सर्वव्यापी आहेस असं आजपर्यंत समजत होतो, पण तू याकडेही दुर्लक्ष केलंस. अरे लाखो वर्ष झाली रे ही सृष्टी निर्माण होऊन. का तू तिला अबलाच ठेवलंयस? का नाही तू तुला एखादी अमोघ शक्ती दिलीस जेणेकरून ती तिचा तिथल्या तिथं न्यायनिवाडा करेल? नको ही न्यायदेवतेची भीक. आणि ती न्यायदेवता काय म्हणा, उघडपणे डोळ्याला पट्टी बांधून बसलीये आणि तिच्या तरोजूला झुकवणारे सुद्धा त्याच जमातीचे. तिचंही आद बांधलेलेच. तुझ्यावर आशा होती रे. वाटलं होतं तू काहीतरी करशील,
जादूची कांडी फिरवशील, पण या डीजेच्या गोंगाटात आणि अंगविक्षेप करत नाचणाऱ्यांच्या गर्दीत तो आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. अरे मग आम्ही आमचं गाणं कोणासमोर मांडायचं? कोण ऐकेल आमचं? अनंत चतुर्दशीच्या दिवशी डोळ्यात डोळे घालून तुझ्याकडे बघत होतो रे गणाधीशा, पण तू जराही पापणी उचलत नव्हतास. पूजा अर्चा झाली, तुझ्या अंतिम प्रवासासाठी शिदा बांधून दिला, प्रेमानं तुझ्या निरोपाच्या घोषणा दिल्या, पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवतण दिलं, पण तू ढिम्म बघायला तयार नाहीस. अरे तुला विसर्जनाच्या वेळी जेव्हा पाण्यात धरलं ना, तेव्हा तुझ्या डोळ्यांमधला सुटलो बाबा एकदाचा हा भाव मला दिसला रे, आणि प्रचंड धक्का बसला मला. मंगलमूर्ती मोरया, तू या सगळ्यांमधून सुटलास, त्या गोंगाटातून, त्या आवाजातून, त्या कोलाहलातून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या जबाबदारीतून तू सुटलास. वाईट वाटलं रे गणराया. तुला खरं सांगू, तू जर असाच येऊन निष्क्रिय बसणार असशील ना, तर नको येऊस पुढच्या वर्षी. हो, अगदी हृदयावर दगड ठेवून असं म्हणतोय की नको येऊस तू. अरे गजानना, तशीच वेळ आली अरे. पण हो, जर पुढच्या वर्षी येणारच असशील ना, तर ती तुझी निष्क्रियता तिथेच ठेवून ये बरं. हो, म्हणजे मी आतापासूनच तुझ्या पुढच्या वर्षाच्या आगमनाची आस बाळगून थांबीन. पुढच्या वर्षी तरी अपेक्षाभंग करू नकोस बर का गणराया. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या, पण निष्क्रियता तिथेच ठेवून या.